आता काय संगमेश्वर चिकन वडे 99 संगमेश्वरी संगमेश्वरी चिकन थाळी 150. हा. चला मंडळी, आपलं जेवण आलंय मस्तपैकी बघा. हा 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 हा. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी, खरं तर आज आहे ना, आम्ही सगळेच मित्र ना एका ठिकाणी भन्नाट ठिकाणी जेवायला आलोय. खरं तर याच्या अगोदर देखील मी इथे येऊन गेलोय आणि इथली चव आहे ना, खरं तर तुम्हाला सांगायची आहे. आणि इथे आल्याच्या नंतर असं कळलं की हे हॉटेल आपल्या मित्राचंच आहे. सो आपण त्या हॉटेलमध्ये जेवायला आलोय. खरं तर संगमेश्वरमध्ये आल्याच्या नंतर इथली लोकल जेवणाची चव खरं तर बऱ्याच लोकांना माहित नाही. सगळीकडे पंजाबी आणि चायनीज वगैरे मिळतं हॉटेलमध्ये, पण संगमेश्वरी जेवण आहे ना, ते फार कमी संगमेश्वरमध्येच कमी ठिकाणी सर्व केलं जातं. सो त्यातल्या त्यात आज आपण ज्या ठिकाणी आलोय त्या ठिकाणी संगमेश्वरी जेवणाची अस्सल मेजवानी मिळते, ते पण आपल्या बजेटमध्ये. सो तुम्हाला व्हिडिओ पुढे पाहावा लागेल. सो कुठे लोकेटेड आहे काय आहे ते सांगतो, पण त्या अगोदर तुम्हाला हॉटेलचा एक व्ह्यू देतो आणि मग लोकेशन सांगतो. चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात. मंडळी, जर तुम्ही गोव्याच्या बाजूला जात असाल तर बघा, तिथून संगमेश्वर मधून असं पुढे याल त्या बाजूच्या रस्त्याने आणि हा मुंबईकडे जाणारा रस्ता. तर इथून तुम्ही पुढे आल्याच्या नंतर महाबळे पुनर्वसन म्हणून म्हणतात या ठिकाणाला. सो इथे बघा, हे आपले मित्र आहेत दळी, त्यांचं तर्री मिसळ आणि त्याचबरोबर जेवणाचं एकदम मस्तपैकी हॉटेल तर्रीच आहे. सो कधी पण तुम्ही इथे हायवेला असाल तर तुम्हाला हे बोर्ड दिसेल मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर. बघा, हा मुंबईला जाणारा रस्ता. सो हे लोकेशन आहे, गुगल मॅपवरचं लोकेशन मी तुम्हाला देतो. आता इथून बघा, रात्रीचं आपण आलो आहे जेवायला. सो बघा, ॲम्बियन्स बघा किती भारी आहे, मस्तपैकी छान असं लाईटिंग वगैरे केलं आहे. आता आपण आज जाऊया आणि बसूया. आपले मित्र अगोदर जाऊनच बसलेत. चला. चला, मस्तपैकी बघा, लाईटिंग वगैरे केलेली आहे आणि LED लाईट्स लावल्यात. बाहेरून असं रात्रीचं पाहायला भरपूर छान वाटतं. आत्ताच काही गेस्ट येऊन इथे जेवून गेलेत आणि आपले मित्र आलेत. उमेश दादा, छोटू आणि अभि, अजून एक मित्र येणार होता, दांडी मारली आहे. चला, रात्रीच्या जेवणाचा ताव एकदम अस्सल संगमेश्वरी मेजवानी. अभि, मजा येणार आहे ना? थोड्या दिवसापूर्वी आपण देवबागला मालवणी जेवण जेवलेलो. आज आपलं अस्सल संगमेश्वरी स्टाईल जेवण. चला मंडळी, चला हॉटेलमध्ये आलोय आणि एकदम मस्त वातावरण आहे. LED लाईट्स लावल्यात ना, त्याने भरपूर असं मस्तपैकी छान असं वाटतंय. हायवेला जाताना ना ते एकदम कळतं बाबा, इथे काहीतरी मस्तपैकी जेवणाची वगैरे सोय असू शकेल. सो इथे ना असं काय हॉटेल म्हणजे मोठं हॉटेल असतं तसं नाही, आपल्या अस्सल संगमेश्वर स्टाईलमधलंच हॉटेल आहे. सो हॉटेल तुम्हाला दाखवलं आहे. आता आपला मित्र जो आहे ना, तर त्याच्याशी तुमची ओळख करून देतो आणि आपण जे काही ऑर्डर करणार आहोत ना ते देखील तुम्हाला दाखवतो. इव्हन जेवणाची चव कशी आहे, इव्हन इथल्या थाळी किंवा मग आपण जेवण जे मागवणार आहोत त्याचे रेट्स कसे आहेत ते देखील सगळं सांगूया. चला, आपल्या पहिल्या मित्राची ओळख करून देतो तुम्हाला. चला मंडळी, हॉटेलमध्ये आलो आणि हॉटेल म्हणजे आपल्या मस्तपैकी एकदम साध्या सुध्या पद्धतीने छानपैकी लाईटिंग वगैरे आहे. पर या हॉटेलचे ओनर आहेत ओंकार दळी आहेत. नमस्कार ओंकार, मला सांग, ह्या हॉटेलची संकल्पना काय, किंवा आता पहिलं तर एक हॉटेल आपलं संगमेश्वर मध्ये आहे. हो, आहे. सो इथे येऊन हे नवीन काहीतरी सुरू करण्याचा मानस काय होता? मला एक आपल्या संगमेश्वरचं एक संगमेश्वरी चिकन किंवा संगमेश्वरी वडे हे लोकांपर्यंत, आपल्या कोकणातल्या लोकांना खूप जास्त आवडतात. अच्छा. संगमेश्वरी चिकन म्हटल्यावरती लोक अगदी आवडीने खातात. त्यामुळे एक माझ्या डोक्यात, चला आपण एक संगमेश्वरी वडे किंवा संगमेश्वरी चिकन, ही जी लोकांची रिक्वायरमेंट खूप होती. अगदी आमच्या खाली जे आमचं स्टँडला हॉटेल आहे तिथे पण लोक अगदी विचारायचे की संगमेश्वरी चिकन मिळतं का. आम्ही म्हणलं एक हायवेला पण आमच्याला एक नवीन स्टार्टअप करायचा होता, म्हणून एक छोटासा स्टार्टअप आम्ही चालू केला. एक हायवेला, मुंबई गोवा हायवेलाच आपलं एक हॉटेल आहे. बरोबर. तिथे म्हटलं एक छोटासा स्टार्टअप करतोय, तर आपण त्यामध्ये एक ऍडिशनल एक संगमेश्वरी सुकं चिकन, संगमेश्वरी ग्रेव्हीवालं चिकन, संगमेश्वरी वडे हे म्हटलं ऍडिशनल ऍड करूयात. आणि आम्ही ते चालू केल्यानंतर लोकांचा खूप चांगला प्रतिसाद यायला लागला आणि त्यानंतर लोकांचे अगदी फोन करून आम्हाला लोक येतात की आम्हाला संगमेश्वरी चिकन हवे, सुकं चिकन हवे किंवा संगमेश्वरी बाहेरचे लोक येतात, त्याचबरोबर स्थानिक लोकांची देखील लोकांना पण, लोकल जे आपले लोक आहेत स्थानिक, ते पण आम्हाला फोन करून सांगत की आम्हाला बाबा सुकं चिकन असं असं करून हवंय, आपल्या संगमेश्वरी पद्धतीचं करून हवंय. अस्सल संगमेश्वरी स्टाईलचं जेवण आपल्याला इथे मिळतं. आणि अगदी आपले मसाले आहेत संगमेश्वरी, ते पण आपले घरगुती होममेड मसाले, सगळे होममेड मसाले आपण करतो. आणि त्यामध्ये आणि अगदी खूप स्पायसी पण नाही, नॉर्मल, अगदी त्या मसाल्यांचा काहीच त्रास खाल्ल्यानंतर काही त्रास होतो. खाल्ल्यानंतर काही त्रास होत नाही, ते महत्वाचं. आपण किचन मध्ये आलोय आणि इकडे बघा मेकिंग वगैरे होत आहे छानपैकी आपल्या असं संगमेश्वरी स्टाईल मध्ये जेवणाची. आणि इथे बनतायत आता वडे. चला, प्रिपेरेशन तर चालू आहे.
सो असं बेसिक आपली घरगुती जेवणाची जशी तयारी असते तिथे तशीच अशी इथे तयारी आहे. तर ह्या आहेत आई साहेब. नमस्कार. नमस्कार. काय तयारी आता वडे वगैरे? आता वडे, चिकन, मटण, बरोबर. मच्छी थाली. अच्छा, हे सगळं मिळतं. हो, सगळं मिळतं. मिसळचा व्हिडिओ केलेला तेव्हा देखील त्या होत्या हो, हो. आणि आज देखील आहेत. सो या सगळ्यांमध्ये आहे ना होल्ड ज्यांचा आहे, ज्यांचं म्हणतात ना पाठिंबा आहे, ते आई साहेब आहेत. बरं, कुठल्या पद्धतीचं आपल्या संगमेश्वर स्टाईलचं जेवण, संगमेश्वरी असं म्हणजे संगमेश्वरमध्ये जे काही जेवणाचे प्रकार आहेत प्रकार आहेत ते वेगवेगळे आमच्याकडे सगळे इथे मिळतात. मिळतात? चिकन, वडे, स्पेशल थाली मिसळ, अच्छा, नाश्ता, वडापाव. नाश्ता पण मिळतो? नाश्ता पण उत्तम नाश्त्याची नाश्त्याची सकाळपासून पण जी आहे. असते. अरे वा. दुपारचं जेवण असतं रात्रीचं. ऑर्डर प्रमाणे जसं म्हणाल तसं चिकन वडे. बरं, आता आमच्या थाळ्या तयार होत आहेत ना? हो हो, पूर्ण अरे. तयार आहे. अरे वा, त्याच्यामुळे झकास. काही सो इकडे जसं वडे इकडे बघा तळ्याचे सुरू आहेत. जबरदस्त. थोड्याच वेळात आपली थाळी लागणार आहे. आज गेस्ट पण भरपूर आलेत. बसच्या बस आली अख्खी आणि आम्ही देखील जेवायला आलोय. सो तयारी काही फार अशी दाखवता येणार नाही, पण आपल्या घरामध्ये ज्या काही जशा पटापट तयारी होतात तशाच तयारी सुरू आहे. इकडे बघा आता काय आहे, दाखवा जरा. चिकन. अरे वा, अस्सल चिकन बघा, चणचणीत. म्हणजे सगळे पदार्थ रेडी सगळे नसतात, पदार्थ तयारी करता तुम्ही ऑर्डर नुसार. हो. एकदम फ्रेश. Order दिले की फ्रेश लगेच करून मिळते. बरोबर. चालेल, तुम्ही तयारी करा, आम्ही वाट बघतो थोडा जेवणाची. मंडळी, इतर देखील गेस्ट आलेत आणि आपण जेवणाच्या प्रतीक्षेत आहोत. आमचा उमेश दादा बघा काय वाचतोय. दादा काय? संगमेश्वर चिकन वडे, संगमेश्वरी. संगमेश्वरी चिकन थाली 150. इकडे रेट्स पण लिहिलेत ना. बेस्ट थाली आहे. आपण मालवणला गेलो होतो तेव्हा किती थाळीचे रेट होते? 450, 350, 350 पासून पुढे आहे ना. हे आपल्या इथे मस्त आहे ना बघा, याने रेट पण लावलेत. चिकन वडेचे 99 आहे, संगमेश्वरी थाळी 150, व्हेज थाळी 120 आहे पूर्ण, आणि दुसरी एक आहे ती 80 रुपयाला आहे. सो आपण आज सगळंच नॉनव्हेज मागवलंय. आपण काय मागवलंय? एक मटन थाळी, चिकन, संगमेश्वरी चिकन, संगमेश्वरी चिकन थाळी, सुरमई थाली आणि एक चिकन वडे थाळी, आणि वडे चिकन वडे. म्हणजे चिकन वडे नॉर्मल 4 थाल्या आपण मागवलाय. सो वडे तर असणारच. वडे तर असणार त्याच्यामध्ये. चला वाट बघूया. भूक लागली आहे. भरपूर सगळे गेस्ट, ऍक्च्युली बस थांबले इथे एक, है ना. बस थांबले, आपण प्रतीक्षेत आहोत. चला मंडळी, आपलं जेवण आलंय मस्तपैकी बघा. हा 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 हा. सुरमई थाळी बघा कशी सजवली आहे. अभि, सुरमई सोबत वडे जगास. बघा आपण काय मागवलंय. आपण एक मटन थाळी मागवली मला. इकडे हा सुरमई खातो, जातो तिथे सुरमई करतो आणि काय करतो, त्याला प्रॉन्स खायचे असतात. So त्याला मासे भरपूर आवडतात, ते त्याच्यासाठी सुरमई थाळी. भाऊ कमी खातो, पण भाऊसाठी आपण काय चिकन वडे फक्त थाळी मागवले, कोबडी वडे फक्त. सो राईस वगैरे लागला तर घेऊ शकतोस. आणि हे चिकन थाळी उमेदासाठी. सुरू करूया. ओके, चला सुरू करा सगळे. मी तर माझ्या थाळीची चव सांगतो, इकडे अभिच्या थाळीची देखील चव सांगूया. सुरू करा. बघा आपल्या थाळीमध्ये परत एकदा सांगतो तुम्हाला काय ना, मस्तपैकी बघा टमटमीत वडे आहेत, भात आहे, मटण आहे, इथे रस्सा आहे आणि सोलकढी आहे, कांदा लिंबू आहे. चला थांबवत नाहीये, वडे बघा मस्तपैकी क्रिस्पी आहे. मस्त वडे मस्त नंबर वडे टमटमीत फुगलेले. एक नंबर कडक. झकास, मजा आली.
चला, जेवणाची चव अप्रतिम आहे इकडे. मी जेव्हा जिथे जेवायला जातो तिथे काय शेअरिंग करतो. आणि मला सुरमई दिली आहे आणि थोडं मटण घेतलंय. दादा मस्त आहे ना? हो, एक नंबर संजानी चांगलं आहे. आणि कसं आहे मटण, कसं आहे? मस्त फ्रेश आहे ना? फ्रेश. सुरमई आवडली का तुला? हा, आवडली. सुरमई बाबा, सुरमई खाणारा माणूस आणलाय आज. सुरमई मालवणला पण आमच्या मागे फेमस सुरमई होती. सुरमई हे आपल्या अस्सल आपल्या संगमेश्वरी मसाल्यामध्ये मॅरिनेटेड आहे. बघूया खाऊन कशी. सुरमई मस्त आहे. सुरमईला जो मसाला लागला ना तो भारी ना. सुरमई खात राहावीशी वाटते. नंबर. चला, मस्तपैकी जेवण अप्रतिम आहे बघा. थोडस संगमेश्वरी स्पायसेस असतात ना, थोडं ते जाणवत आहे. मंडळी, जेवणावरती दादाने तर असा काय ताव मारला ना, काय शिल्लक आहे? काय शिल्लक नाही. कसं होतं? मस्त ना एकदम. मी आवडशे आणि ते भेट द्या. हा, मस्तच. तुला आवडलं ना? परत कशी होती थाळी, काय चव होती? हात धुवून सांगतो, मजा आली पण चकास. मंडळी, मस्तपैकी जेवणावरती ताव मारलाय. आणि कसं आहे, 10 वाजल्याच्या नंतर गावाकडे गुलाबी थंडी सुरू होते. तर आपला भाऊ आहे ना, त्याला थंडी वाजायला लागली आहे. जेवून एकदम म्हणतात ना, जेवण मस्त होतं. मला तर, मी मटण थाळी मागवलेली, मला तर आवडतं. मी इथे 1-2 वेळा येऊन देखील गेलोय. पण आपले मित्र आहेत त्यांना विचारूया. दादा, चिकन थाळी कशी होती? एकदम मस्त होती. चांगली खायला वडे वडे चांगली तिकट होते. वडे एकदम मस्त ना. आपल्या शिमग्याला जसे जेवण माझी सुरमई. हा, एक नंबर सुरमई. त्याची सुरमई थाळी. आम्ही सुरमई थोडीशी तुकडा करून घेतली. सुरमई भारीच होती. आणि चिकन वडे वगैरे थोडं कमी खातो, त्याच्यामुळे म्हटलं मग आपण थोडंसं कमी घेऊया. तर आम्ही सगळ्याच थाळी वगैरे शेअरिंग मध्ये खाल्ल्या, मजा आली. सगळ्याच थाळीची टेस्ट मस्त होती. आणि बरं, याचे रेट्स पण आहेत ना तेवढे काय भरपूर नाही आहेत. आता बघा इथे आता आहे ना, संगमेश्वरी चिकन वडे जे ह्याने घेतलेले ते 99 रुपयाला आहेत. याने जी चिकन थाळी मागवलेली ना ती 150 रुपयाला. आणि सुरमई थाळी वगैरे असे फिश थाळीचे वेगवेगळे रेट्स आहेत. सो तुम्हाला जर तुमचं एकदम मस्तपैकी नॉनव्हेज खायचा मूड असेल आणि तुम्हाला काहीतरी असं संगमेश्वर स्टाईलमध्ये खायचं असेल तर बेस्ट ऑप्शन आणि बजेटमध्ये ऑप्शन कुठला, तर चिकन थाळी, संगमेश्वर चिकन थाळी. सो ही तुम्ही इथे येऊन नक्कीच खाऊ शकता. इतर पण फिश थाळी वगैरे चांगली होती, सुरमई थाळी चांगली होती. पण मला तर असं वाटतं की बजेटमध्ये पण आणि मस्त सगळेच आयटम एकदम मस्त परिपूर्ण जेवणाची थाळी असेल. संगमेश्वरी चिकन थाळी, वडे पण असतात. सो संगमेश्वरी वडे तर अप्रतिम होते. चला मंडळी, जेवणावरती ताव मारून आता आपण घरी निघतोय. मस्त जेवण होतं, मजा आली. संगमेश्वरी स्टाईलचं जेवण. अजूनपर्यंत मी मालवणी किंवा इतर काही ठिकाणाच्या थाळ्या वगैरे टेस्ट केल्या, पण आमचं संगमेश्वर स्टाईलचं जेवण आहे ना, अप्रतिमच. तुम्हाला जर संगमेश्वर स्टाईलचं जेवण जेवायचं असेल तर तुम्ही नक्कीच या हॉटेलला भेट देऊ शकता. दळी यांचं हॉटेल तर्री हे मुंबईच्या दिशेने जाताना संगमेश्वरच्या अगोदर तुम्हाला भाबळे पुनर्वसन या ठिकाणी लागतं. मुंबई गोवा हायवे वरती लगतच आहे, पाठीमागे हायवे. आणि इथे बघा मी उभा आहे तिथपर्यंत हॉटेल आहे. सो तिथे तुम्ही येऊ शकता आणि अस्सल संगमेश्वरी जेवणाची, घरगुती संगमेश्वरी जेवणाची चव घेऊ शकता. भारीच. चिकन वडे त्यातल्या त्यात भारीच, सगळ्यांना आम्हाला आवडले. आम्ही सगळं मिक्स करून खाल्लं. सुरमई पण फ्रेश होती, मटण पण फ्रेश होतं, मस्त जेवण होतं. तर चला मंडळी, हा व्हिडिओ आपण इथेच तुर्तास थांबवतोय. भेटूया कोकणातल्या अशाच आणखी कुठल्या तरी खाद्य भ्रमंतीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, येवा कोकण आपलंच असं. शुभरात्री.